कारण ते वातावरण ते अशा एका टिपेला नेतात. मी पाहत होतो की इथे अनेक लोक आपले डोळे टिपत होते, अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते आणि मलाही तो काळ सगळा आठवत होता. तो काळ असेल, त्याच्या आधीचा काळ असेल. आणि खरोखर म्हणूनच मी कौतुक करतो सगळे जे माझ्या मंचावर आज बसलेले आहेत, नेते असतील, उपनेते असतील, सहकारी असतील, आणि आपण सर्वांचं, की हा 2 वर्षाचा जो कठीण काळ होता, जी 2 वर्षाची आपली लढाई होती, जी महाराष्ट्राच्या हिताची लढाई होती, ती आपण लढत लढत आज निवडणुकीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि हे 2 वर्ष तर निघून कसे गेले, पुढच्या 4 दिवसात परिवर्तनाची संधी कशी आपल्या हातात आली ही कळली देखील नाही. पण हे काही साधे सोपे रस्ते नव्हते, काही साधा सोपा मार्ग नव्हता. संघर्ष, लढाई हे तर लिहिलंच आपल्या नशिबात. पण गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही पाहिलं, अनेक वेळा पाहिलेलं आहे की ज्यांना आपण आपले समजायचो, ज्यांना आपल्या परिवारातले समजायचो, काही लोकांना तर आम्ही स्वतः काका बोलायचो, त्यांची मुलं आम्ही मित्र समजायचो, बरोबर ऐन वेळी खोके कुठेतरी दिसले आणि हे त्यांना ओके बोलले आणि रातोरात जे आपले होते ते परके झाले. रातोरात जे आपले ह्यांचे त्यांचे सगळे आपले आपले जे इतर सहकारी त्यांना पण आपले वाटायचे आणि हे देखील त्यांना आपले वाटायचे, त्यांचे हातपाय उचलून हे पळाले. आणि तसेच एक गद्दार इकडे पण आहेत. नाटक करणारे गद्दार आहेत, टीव्हीवर रडणारे गद्दार आहेत, आवाज चढवून बोलणारे गद्दार आहेत, शिवीगाळ करणारे गद्दार आहेत, धमकवणारे गद्दार आहेत. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, इथे तर महिला तर किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, जवळपास 60% जास्त इथे महिला आहेत. खास कौतुक करतो आपलं मी. पण मी आज तुम्हाला विचारतोय, ह्या गद्दारांना तुम्ही घाबरणार आहात? या चिंधी चोरांना तुम्ही घाबरणार आहात? या गुंडांना तुम्ही घाबरणार आहात? मी त्यांना सांगून ठेवलेलं आहे, जे जे दादागिरी आमच्या लोकांवर करतील, इकडच्या नागरिकांवर करतील. भास्कर जाधव साहेब, मी जिथे जिथे खास करून असे थोडे गल्लीतले गुंड असतात, त्यांना वाटतं की आम्हीच डॉन, एवढूशे असतात, त्यांना सांगायला आलं आणि सगळीकडे जाऊन सांगतोय. खास असेच मतदारसंघ निवडलेत, हिंमत द्यायला, ताकद द्यायला. कारण आम्ही तर लढत आहोत, दिल्लीश्वराच्या विरुद्ध लढत आहोत, गुजरात मधून जे आक्रमण करतात त्याच्या विरुद्ध लढत आहोत. मी फक्त तुम्हाला सांगतोय, जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आपलं सरकार येतंय, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल.